गोष्टींवरती आपण आजच्या पिढीने त्याचा विचार नीट केला पाहिजे. अगदी अगदी म्हणजे बाबासाहेबांनी सांगितलं होतं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हो. नाही का, आता आजच्या काळामध्ये हे एका नव्या अर्थानं सुद्धा लागू होऊ शकतं. मला सर एक बरोबर. सांगा की आत्मनिर्भर भारत ही आज संकल्पना राबवली जाते खूप छान हो. प्रकारे. हं. ह्या संकल्पनेसाठी, आत्मनिर्भर भारतासाठी बाबासाहेब जर आज असते तर त्यांनी आज आणखी कोणत्या 3 धोरणांना प्राधान्य दिलं असतं? मला असं वाटतं, म्हणजे हे माझं मत आहे आणि मी खूप ठाम आहे या मतावरती. देश सर्वप्रथम याच्यावरती बाबासाहेबांनी भर दिला असता. बरोबर. स्वातंत्र्य मिळालंय, समतेच्या मार्गाला आपण लागलेलो, देश सर्वप्रथम. दुसरा भर दिला असता तो सामाजिक न्याय या विषयावरती. सामाजिक न्यायाचं प्रचंड महत्त्व आहे. आपल्या देशाचं राष्ट्रजीवन मजबूत करण्यासाठी सामाजिक न्यायाच्या पायावरतीच ते मजबूत होणार आहे. आणि तिसरा मुद्दा दिला असता तो आहे, तो म्हणजे दर्जेदार शिक्षण. बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये शिक्षण लोकांनी घ्यावं यासाठी जे प्रयत्न केलेले ते अतुलनीय आहेत. आणि शिक्षणाचं महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावं, जिथपर्यंत ते पोहोचले तिथपर्यंत यासाठीचे सगळे प्रयत्न. मला असं वाटतं या 3 गोष्टी वरती त्यांनी आत्ता भर दिला असता, जर आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असते तर, या कालखंडामध्ये. बरोबर. सर, थोडा वेळ आपल्याला आणखीन मिळतोय असं मला तर समजतंय. खूप चांगला संकेत आहे. तुम्ही आणखीन थोडी माहिती देऊ शकता. मला सांगा की